सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। वरळीच्या स्मशानात रमाईला अग्नी देण्यात आला। आयुष्यभर जीव जळला, देही जळला। चितेवर आता उरला सुरला, देही जळत होता। हजारो लोक जमले होते, रमाईसाठी रडत होते। आपल्या सांस्कृतिक मातेच्या मृत्यूनं ते शोकाकुल झाले होते। बाबासाहेबांची तर एक बाजूच पांगळी झाली होती, ते सुन्न झाले होते। डोळे भरूनच येत होते। मी नव पंढरपूर वसणार आहे, नव विद्रोही पंढरपूर उभं करणार आहे। ते पाहायच्या आधी तू गेलीस रमा, असं काही मनात येई आणि बाबासाहेबांचे डोळे भरून येत। आपण रमाला सुख देऊ शकलो नाही, ही कथ त्यांच्या मनाला टोचत होती। मी तिच्या भरोशावर संसार सोडून निर्धेकपणे ज्ञानसाधना केली। ती इमारतीच्या पायातील चिऱ्यासारखी आहे, असं काही मनात येई आणि बाबासाहेबांचे डोळे भरून येत होते। यशवंतानं रमाईच्या चितेला अग्नी दिला, त्यावेळी बाबासाहेबांचं काळीज निखारा पडल्यागत कळकवलं। खूप वेळ चिता जळत होती, जळतच होती, पण आता रमाईची ही चिता विझत आली होती आणि बाबासाहेबांच्या मनाची चिता मात्र पेटतच होती। डोळ्यातील आसवानीही ती विझत नव्हती। दुसऱ्या दिवशी ते वरळीच्या स्मशानभूमीवर गेले, कोणालाही न सांगता गेले, एकटेच गेले। वेळ सायंकाळची होती, सामसूम झाला होता। रमाईला अग्नी दिला त्या ठिकाणी ते गेले। त्यांचं मन हरवलं होतं। या हरवलेल्या मनानं ते हरवलेल्या त्यांच्या रमाईला शोधू लागले। त्या राखेच्या ढिगाऱ्याकडे केविलवाने पाहत ते खूप वेळ बसले होते, एकटेच बसले होते, एकटेच रडत होते। अंधार पडू लागला होता। हा अंधार रमाईच्या नसण्याचा होता। हा अंधार कधीच मावळणारा नव्हता। या न मावळणाऱ्या अंधारात बाबासाहेबांचा केवळ एक शब्द रडत राहणार होता। तो शब्द होता रमा, रमा, रमा। ही वेळ अश्रूंनी भिजलेली उदास बाबासाहेबांच्या डोळ्यापुढं रमाई हा शब्द व्याकुळ अश्रूचं विराट झाड होत होता। रमाई करुण्याचं वेल्हाळ होत होती। अश्रू अंतःकरण पिळवटून बोलत होते। दुःखाचा घाईवर दगदगला होता। बाबासाहेबांच्या हवालदिल काळजात उमळल्यावर उमाळे फुटत होते। करुणेची फूल त्यांच्या नजरेत दाटत होती। अवतीभोवती सर्वत्र करुणेची फूल कासवत झाली होती। उमाळून येणाऱ्या आसवात भिजत होती। ही साऱ्या अश्रूची करुणा बोलत होती। बाबासाहेब धाय मोकळून रडत होते, आपल्या हृदयाचे तुकडे जोडत होते। कोणी बोलत नव्हतं, पण त्यांचं फाटलेलं काळीज ऐकत होतं। अश्रूचं मनोगत ऐकत होते। एक महाअंगिकता एका महादुःखाचा सोबत ऐकत होती। पूजा ही पोरकी असावं साहेब, आता आणखी एवढंच सुख द्या। असं समजा की तुमची वेडी भाबडी रमाईचं तुमच्या डोळ्यातील आसा पुशीत आहे। तुम्ही जळणाऱ्या जंगलाला आणि रडणाऱ्या आभाळाला कुशीत घेणारे दुःखांच्या दुनिया तुमच्या हातानं स्वतःचे आसव पुसून घेता। तुमचा हात डोळ्यांना आसवांच्या पुरातून बाहेर काढणारा, माणसाच्या सौंदर्याचं संविधान लिहिणारा या हाताला आणि तुमच्या डोळ्यांना स्वतःच्या आसवात गुंतवू नका साहेब, आणि या आसवांना थांबायला सांगा। मला माहीत आहे ती मोठी जिद्दी आसव आहे, पण तुमच्यासाठी जगलेली रमाई सांगते म्हणून थांबवा आणि या स्मशानात थांबू नका साहेब। मला माहीत आहे तुम्ही उदास झालात की पराकोटीचे हळवे होता। अशा व्याकुळ क्षणी तुम्ही अनेकदा स्मशानात येऊ बसला आहात। स्मशानात जिथे तुमच्या वडिलांच्या शवाला अग्नी दिला, तिथे येऊन बसला आहात आणि
वडिलांच्या सोबत मनातल्या मनातही संभाषण केले आहे. तुमचा जन्म ज्यांच्या पोटी झाला तुम्ही मोठं व्हावं म्हणून तुमच्या वाटेवरील काळोखात स्वतःचं काळीज जाळून ज्यांनी उजेड केला. सुभेदारांशी तुम्ही काय बोलत होता मला माहीत आहे. तुम्ही त्या स्मशानात आपल्या दुःखाची ओझी उतरत होता, जखमाची गाठोडी सोडत होता. तुमच्या मनात एक महान स्वप्न पेरणाया आपल्या पित्याशी तुम्ही बोलत होता. मीही तुमच्यासोबत असायचे अनेकदा. तुमच्या मुख्या अश्रूचा आक्रोश मला ऐकू येत होता. अजूनही येतो साहेब तो आकांत मला. तसेच आपण आताही या स्मशानात येऊन बसला आहात. तुमच्या आसवाने आताही तसंच महानिर्वाण मांडलं आहे. पण साहेब माझं ऐका साहेब, तिथं मारलेली मानवता जिवंत करायची आहे तुम्हाला. आणि तू पहा बहिष्कृत भारत, जिथे सूर्य जात नाही तिथं सूर्य व्हायचा आहे तुम्हाला. म्हणून म्हणते थांबू नका साहेब. इथं ती पहा अपमानाने जळणारी दुनिया तुमच्या दिशेने धावत आहे. फाटलेली अगदी संसार तुम्हाला साथ घालीत आहेत. पहा साहेब, दुःखाने केवढा आकांत मांडला आहे. कसं कसं सांगू साहेब तुम्ही कोण आहात ते, कसं सांगू तुमच्या हातून काय काय घडणार आहे ते. पण मी पदर पसरले तुमच्या पुढं. आपण या देशातल्या आणि दुनियेतल्या सर्व दुःखांना पोटाशी धरणारी आई व्हा, त्यांचे कनवाळू बाप व्हा. साहेब तुम्ही या देशाच्या अंधारात विद्रोही पंढरपूर वसवायचे आहे तुम्हाला. माणुसकीचं संविधान व्हायचं आहे तुम्हाला. साहेब महामानवाला स्वतःचे फक्त डोळे असतात, स्वतःची आसव नसतात साहेब. तुमची सारी आसव माझ्या डोळ्यात द्या साहेब. हे एवढंच मागते आहे साहेब तुमची लाडकी रामू, तुमची ऊर्जा येणी, तुमची जिवलग रमाई. मित्रांनो, हा दुःखाचा डोंगर कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत जय भीम, जय संविधान, जय रमाई.